थँक्यू सो मच. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल स्कायरा 11 साईनाथ पाटील पिसारवे यांनी आज या संघाला पुरस्कृत केलेला आहे. मॅचकडे आपण जातोय. पंचांकडून ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1. गणपती बाप्पा मोर या सामन्याची आपण सुरुवात करूया. षटक घेऊन आलाय घनश्याम पाटील. पहिला बॉल. समोर आहेत मयूर. ओ सुपर फटका. गॅप मधून नजाकत दाखवली आहे. भव्य स्वागत केलंय. थर्ड मॅन मध्ये बॉल. 4 रन. धावफलकावरती चौकारानं केलंय स्वागत. दमदार आणि दिमागदार स्वागत पाहायला मिळालं. ऑन द विकेट. ओ सुपर बॉल. यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे चेंजेस केले होते पेस मध्ये, त्यानंतर रिलीजिंग पॉवर मध्ये आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की गोलंदाजी होती आहे, त्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवणं महत्वाचं आहे हे घनश्यामला माहिती आहे. आणि अगदी आजच्या रात्रीमध्ये या खेळाडूनं सर्वांना इम्प्रेस केलंय. त्याचे गोलंदाजी आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. मग बॉलला टर्न देणं आणि बॉलवरती आपण पाहतो इलिगेशन दाखवणं खेळाडूचं महत्तम वैशिष्ट्य राहिलंय. आणि प्रामुख्यानं त्याच चेंडूंवरती गोलंदाजी तो करतोय. पंचांची सल्ला असला जितका आपण पाहतोय तो मैदानामध्ये खुंखार आहे, तितकाच तो आपण पाहतोय विनोदी आहे बाह्यतम दुनियेमध्ये. त्याचा काही फरक नाहीये. पहा इथे चांगली गोलंदाजी. लेटकट करायचा प्रयत्न होता. महत्वाचा गडी बाद होईल तिथे आणि हा धक्का आपण पाहतोय यावेळेला बसतोय वावंदे संघाला. संकेत राणाडे ज्याची चर्चा होती, ज्याचा आपण पाहतोय फलंदाजीची चर्चा होती, ज्याच्या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे, त्या खेळाडूला इथून बाद करत असताना हा मोठा काटा काढला जातोय जो त्यांच्या आडवा जातोय. अर्थातच इन स्विंग केला होता. बॅट्समन पूर्णपणे थक्कीत झाले. हा जो बॉल आलाय त्या बॉलवरती पाहता अद्भुत गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. जितकं कौतुक करू तेवढं कमी असणार आहे. रणसंख्यामध्ये आपण पाहतोय थोडेसे चेंजेस पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतायत फलंदाज. सुरुवात झाली होती चांगली, आक्रमकतेनं सुरुवात त्यांनी केली होती. जसं की आपण पाहिलं पहिला बॉल मयूर मात्रेनं अगदी ऑफ साईडला पॉईंटच्या डोक्यावरून उडवला. त्यानंतर 4 धावा आल्या. त्या 4 धावा आल्यानंतर आपण पाहिलं एक क्विक सिंगल जलद गतीनं त्यांनी घेतली. धावसंख्येला स्टिकी ठेवायचा हा प्रयत्न होता, काढला. आणि तिथून आपण पाहिलं की तिसरा बॉल मग संकेत राणाडे फेस करण्यासाठी गेल्यानंतर त्याची विकेट पटकावल्यावर आता थोडासा दिलासा मिळतोय टीम स्कायरा 11 वहालला. श्री गणेश स्पोर्ट वावनचे विरोधामध्ये आहेत स्कायरावाले आणि स्कायरावाल्यांच्या विरोधामध्ये आता ते आहेत समोरून दिवस खेळायचा प्रयत्न. पहा किती चालाक या, किती चालाक या खेळाडू, किती आपण पाहतोय अगदीच चपला. बॅट्समनला अगदी त्यानं आता मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं थांबवायचे त्या गोष्टींवरती त्याचं पूर्णपणे लक्ष आहे. फुल्ली कॉन्सन्ट्रेट बॅट्समनच्या पूर्णपणे फुटवर्क वरती. ज्या पद्धतीनं पाहिलं आपण की त्यांनी मोमेंटम शिफ्ट केला होता. बॅट्समन थोडेसे आडवे गेले होते आणि रिव्हर्स खायचा प्रयत्न राहिला. मग तोच बॉल त्याला या साईडनं टाकायचा प्रयत्न आणि तोही अगदी बॉडीपासून दूर ठेवला. हे अशा प्रकारची गोलंदाजी होणं इथून घनश्यामची आपण नक्कीच गोलंदाजीची एक चांगली जडणघडण आणि अपब्रिंगिंग पाहू शकतो. अगदी कमी वयामध्ये यशाच्या उंच शिखरावरती तो का पोहोचलाय ना, त्यामागचा धावफलकावरती 5 आहेत. एक गड्याचा मोबदला. षटकामधून आता अंतिम बॉल शिल्लक. 4 न सुरुवात झाली होती, तिथून 1 धाव फक्त आली आहे. फिरून खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा खोलात टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी दिलाय. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 5. 1 गड्याचा मोबदला पाहायला मिळाला. मयूर फलंदाजी करताना धावा 5 बनवून गेला आणि त्यानंतर संकेत बाद झाल्यानंतर आलेल्या किरण चोरमेकरला अगदी स्तब्ध उभं ठेवलं छोट्या चणीच्या घनश्याम पाटीलनं. क्या बात आहे. अगदी आपण जर विचार केला पहिल्या मॅच मध्ये देखील याच प्रकारची गोलंदाजी होती, जिकडे 5 धावा त्यानं खर्च केला होता पहिल्या ओव्हरमध्ये. आता अगदी त्याच पद्धतीनं त्याच पावलावरती पाऊल ठेवत पुढे जायचा हा प्रयत्न त्याचा आहे. एकमेव संघ आपण पाहतो ज्यामध्ये मीडियम मध्यगतीनं गोलंदाजी करणाऱ्या घनश्यामला ते पहिल्या खरं तर ओव्हरमध्ये सुरुवातीला या संघाची आपण जर पाहिली रणनीती थोडी वेगळी असायची. मग प्रतीकला ते पहिल्या षटकासाठी आणायचे आणि तो खेळ आता आपण पाहतो थोडासा निर्णायक बनत गेलाय आणि तिथून मग अनेक साऱ्या खेळाडूंची इम्प्रूव्हमेंट
आणि प्रतीक आता अंतिम स्पेल आपण करताना पाहतो. रणसंख्या आहेत 5. 1 गड्याचा मोबदला. षटक क्रमांक 2 सुरू. गोलंदाज पंच वळवलेत. वाईट बॉलचा इशारा. धीरजला आणलं जात आहे. वाईडनं सुरुवात. ॲडिशनलची 1 रन मिळणार टीमला. एका धावेनं धावसंख्या फलकाला. आता पुन्हा एकदा आपण पाहतो एक नवा रूप आणि नवा रंग चढवला जाईल. आमचे जतीन गोंधली इथे सांगतायत की 6 धावा झाल्या धाव फलकावरती. वाढदिवस आपण जर विचार केला तर मग अनेक सारे युवक कोणत्या कोणत्या पद्धतीनं सेलिब्रेट करतात. आणि जतीनचं जे नातं आहे ते क्रिकेटचे अतूट आहे. अतूट क्रिकेटिंग शॉट ऑन साइडला भिडकावलेला. सुपर पंच 6 रनसाठी येतोय हा दर्जेदार षटकार. क्या बात है. ईट का जवाब पत्थर से. मयूर म्हात्रे सेट ऑन अ फायर. आज वेगळ्याच तो लय मध्ये. सुरुवातीला देखील आपण पाहिलं की कामोठेच्या विरोधामध्ये काय हल्ला कल्लोल फलंदाजी त्यानं दाखवली होती. बॅट्समन आज वेगळ्या लय मध्ये पाहायला मिळतो मयूर. बॅटिंग अटॅक वरती आहे आणि सलामीवीर म्हणून मैदानामध्ये तो आला. आघाडीचा फलंदाज. यावेळचा बॉल रीड केलाय लाईन लेंथला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करणं आपण पाहतो की अनेक फलंदाज पसंतीचं करतात, परंतु या खेळाडूनं या बॉलला आपण पाहतोय थोडासा ऑन द राईज झोन खेळाय. पायांची फुटवर्क वापरली त्यानंतर थोडे बाहेर गेले. सुरेश रैनाची आठवण झाली या फटक्यावरती. रन्स आपण पाहतोय टोटल झालं 13. या बॉलवरती आले सिंगल. 8 धावा खर्च केले. धीरजनं आतापर्यंत गोलंदाजी करताना षटक क्रमांक 2 सुरू. श्री मलंगस्फोट वावंजेच्या विरोधामध्ये आपण स्काय 11 वाहलला पाहतोय. त्यांनी टॉस जिंकून प्रथमतः पसंती दिली ती म्हणजेच गोलंदाजीला. यावेळचा बॉल अगदी आपण पाहतोय फटका फसला. फिल्डर आहे. जेलची चान्स बनली होती. सेकंड स्लिपला खेळाडू उपलब्ध होते. हातातून जेल निसटला जातोय आणि एका महंतम खेळाडूला जीवनदान मिळतंय बरं का. अशा खेळाडूला जीवनदान देणं म्हटलं तर हाराखिर्या. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखे हे दृश्य असणार आहेत आणि खास करून त्याला जीवनदान देणं म्हणजे त्याच्या समोर पंच पक्वानांचं नैवेद्य दाखवल्यासारखी गोष्ट आहे. मग त्यामध्ये मयूर माहिर आहे फटकेबाजी करण्यामध्ये. समोर आपण पाहतोय किरण तो देखील माहिर आहे. अलीकडचं काळ टेनिस क्रिकेटचा वावंजेसाठी या खेळाडूंना नाविन्याची जाळी जरूर प्राप्त करून दिली आहे. त्याला जीवनदान. यावेळेला आपण पाहतोय थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक डॉट बॉल येतोय. प्रेशराईज केलं जातोय बॅट्समनला. पूर्णपणे त्याला डॉमिनेट केलं. आतापर्यंत 5 चेंडू तो खेळला. किरण चोरमेकर 2 धावा फक्त जमू शकला आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने धीरजचा अटॅक जारी आहे. त्यांच्यावरती मयूरनं हल्ला जरूर चढवला होता. मयूर 10 वरती नाबाद खेळतोय. या षटकामधून 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल ओद विकेट नेण्याचा निर्णय. लीडिंग एज फर्स्ट स्लिपला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट काम बनून जाईल परंतु नाही. बालम बॉल तिकडे खेळाडू वाचला गेलाय. हे इफर्ट चांगले होते फर्स्ट स्लिपच्या खेळाडूकडून. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. तिकडे आपण पाहिलं तर अक्षय आहे आणि या इफर्टसाठी तो नियमितपणे ओळखला जातो आणि म्हणून फर्स्ट स्लिप ही त्याच्या हक्काची जागा आहे. षटक क्रमांक 2 मधून आता शेवटचा 1 बॉल शिल्लक. सरासरी 8 ते 9च्या दरम्यानची मैदानामध्ये सुरू ठेवली आहे. जो प्रवास आहे तो चांगला चालला आतापर्यंत. एखादा मोठा फटका येईल का या आशेनं आता वाट बघतायत वावंजे संघाचे खेळाडू आणि समीक्षक देखील. हा चेंडू जाऊ दिलाय. पंचांनी हेरलंय आणि अशा पद्धतीनं आपण जर विचार केला या षटकाचा हा आपण पाहतोय अखेरचा बॉल होता. तिकडे रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. आपण थर्ड अंपायरकडे जात आहोत. रिव्ह्यूची मागणी आहे. येस अंपायर सिग्नल आलाय. अगदी वाईट बॉल आहे. पंचांकडून निर्णय आलाय. हा वाईट बॉल आहे. त्यामुळं आता निर्णय मात्र बदलला जाईल आणि एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमला मिळेल. टीमची धावसंख्या टोटल धावा टोटल कार्ड वरती 17 रन्स पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात आहेत. मॅन विजन कॅमने आपण पाहतोय पाक गोलंदाजी दाखवली जाते. ओ यावेळेला फटका फसलाय. चान्स बनती आहे. प्रतीक पी 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 आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या खेळाडूला पॉवर प्ले कॅपिटलाइज करण्यासाठी मैदानामध्ये पाठवलं होतं त्या मयूरला अगदी तंबूचा रस्ता दाखवला जातोय. हा धक्का बसलाय.
टीम वामनजेला दुसरा फलंदाज बाद आणि तंबूच्या आश्रयाला. विकेट पडत गेलेले आहे. स्कायरा 11 यंग स्टार वहाल मॅच नंबर 25 खेळतायत मैदानामध्ये. साईनाथ पाटील, आमचे आकाश पाटील यांनी आज या संघाला पुरस्कृत केले आणि या संघाची जी कामगिरी आहे ती कामगिरी पाहता अगदी आपण पाहतो अनेक सारा चाहता वर्ग निर्माण झालाय यंगस्टार वहाल या संघाचा. मग फक्त हेच मैदान नाही, अनेक सारी मैदानं गाजवली या संघानं आणि आपण पाहतो जिथे जिथे आपल्याला मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात हा संघ टॉप 8 मध्ये शिरकाव करतोच, टॉप 10 मध्ये शिरकाव करतोच, टॉप 12 मध्ये शिरकाव करतोच. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. कालच आपण पाहिलं मोरबेची नाईट स्पर्धा आणि तिथे 6व्या क्रमांकाचा मान त्यांना घ्यावा लागला. तिथे ते पोहोचू शकले नाही त्यामुळे त्यांना तो मान घ्यावा लागला. आणि त्यानंतर कामोठेमध्ये आपण पाहिलं अगदी सेकंड रनरअप ते ठरले होते. श्रद्धांजली चषकामध्ये देखील आपण पाहतो त्यांचा तो प्रवास आहे तो तेवढाच आपल्याला चांगला पाहायला मिळतो. काल कामोडेच्या रजनी स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं की तृतीय क्रमांकाचा मान त्यांनी पटकावलेला आहे आणि आज त्या विजयांच्या खरं तर मी म्हणेन एका आठवणींना घेऊन ते नक्कीच मैदानामध्ये त्यांचा न्यूनगंड वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. पहा काय गोलंदाजी होते. घनश्याम टर्न विथ बाउन्स, दोन गोष्टींचा दंडी संगम. एक सुंदर बॉल आपल्या भात्यातून त्यानं फेकलाय. हा त्याचा असरा, हा त्याचा प्रमुख असरा आहे आणि त्या असराचा वापर करत असताना तो नियमितपणे फलंदाजांना खास करून डॉमिनेट करण्याचा एक मनसोबा घेऊनच मैदानामध्ये येतो. आणि या मनसोब्यानं ज्या वेळेला तो गोलंदाजी करतो ना त्यावेळेला बॅट्समन थोडेसे थक्कीच होतात, यात काही मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल आहे. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा घनश्यामनं त्याच्यातील असलेला करंट, त्याच्यातील असलेली ऊर्जा दाखवली मैदानामध्ये. तुम्ही फुटवर्क बदलाल, तुम्ही अगदी डान्सिंग डाऊन द विकेट जाल, मग मी देखील त्या गोष्टीमध्ये पटाईता आणि अगदी पेस चेंज करण्यासाठी तो निष्णात शिकारी आहे. तशी गोलंदाजी पाहायला मिळते. लिडिंग एज लागले, फर्स्ट स्लिप मध्ये बॉल जाईल, फिल्डर आहे तिकडे, एक रन घेण्यापासून थांबू शकणार नाही आहेत. एक रन मिळते. समंजसपणाचं क्रिकेट दाखवलं. फलंदाजांनी एक धाव घेतली, एका धावेनं स्ट्राईक रोटेशन मध्ये आपण पाहतोय. आता धावसंख्या फलकाला हलतं ठेवायचा प्रयत्न, धावसंख्या फलक स्टिकी ठेवायचा प्रयत्न राहिला. टोटल धावा धावफलकावरती 18 आहेत. षटक क्रमांक 3 सुरू असताना थोड्याशा धीम्या गतीनं धावा बनतायत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि त्या फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय यावरती त्यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळचा बॉल फिरून खेळायचा प्रयत्न थोडासा आपण पाहतोय डोफ्यांवरती बॉडी वेट त्यांनी ट्रान्सफर केला होता पायांवरती. रन्स घ्यायचा प्रयत्न डेंजर एंड कडे आहेत. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल की काय असं चित्र मात्र वाटू लागलाय. मैदान सोडायचा प्रयत्न राहिला तिकडे खेळाडूचा आणि आपण पाहिलं की इथून मात्र हा धक्काच बसलाय. तो टीम वावनजेला किरण जोरमेकल इथे बाद झालाय. विकेट पडत चाललात, वारंवार विकेट पडत चाललात. दबाव तंत्रामध्ये ठेवलंय. ज्या वावनजे संघानं एका बलाढ्य संघाला परास्त केलं कामोटे सारख्या, अगदी त्या संघाच्या आता यंगस्टार वहालच्या गोलंदाजीनं पूर्णपणे चिथड्या उडवल्यात. इकॉनॉमिकल स्पेल पर बॉलर पर्टिक्युलर गोलंदाजी. ओ हाही फटका फसला जाईल की काय, प्रयास आहे तिकडे. बॉलला अडवतील का हा प्रश्न होता. बॉल अडणं नियतीला मान्य नव्हतं, निघून जातोय बॉल, हातातून झेल निसटला, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावा येत आहेत 4. प्रयासचा हा प्रयास अपुरा पडला गेला आणि लगेच त्याचा फायदा उचलला. 4 धावा मिळाल्या समोरील संघाला. 4 न धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. राऊंड द विकेट न पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे लॉंग लेगच्या दिशेमध्ये. सुंदर फटका, ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा बेधडक चौकार. सुपर विफट. या षटकामधून अंतिमच्या 2 बॉलवरती आपण सलग 2 कन्झिक्युटिव्ह 4 रन्सचे फटके पाहिले. 4 रन तिकडे आल्या या लास्ट बॉलवरती. टोटल 8 मिळाल्या शेवटच्या 2 बॉलवरती. एकूण धावा धावफलकावरती 4च्या साह्यानं सजवल्या गेल्या. टोटल 27 धावा काउंट बोर्ड वरती.
टोटल धावा आहेत त्या म्हणजेच 27 धावा. ऑनलाईन प्रेक्षकांची थोडी आम्ही क्षमा मागू कारण थोडासा नेट स्लो आहे त्यामुळे स्कोरबोर्ड जो आहे तो धीम्या गतीने अपलोड होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. मॅचकडे मी घेऊन जाईन. चला पण फिल्डिंग सेटअप लगेच सजून घ्या. लगेचच आपण स्प्लिट व्हायचं आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे त्यामुळे थोडी सहकार्याची आम्हाला अपेक्षा. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 साठी आता वापरतील. नियमितपणे ज्या सुजल घरातला ते प्राचारण करतात त्याच्या हातामध्ये त्यांनी चेंडू दिलाय. षटक क्रमांक 4 साठी त्याच्याकडे आता इथून जबाबदारीचं ओझं ठेवलंय. ते ओझं वाहावं लागेल आणि त्यामध्ये तो मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं आपल्या गोलंदाजीचा वापर करतो. षटक क्रमांक 4 नियमितपणे हाताळलेला गोलंदाज आहे टीमचा. इकडे 2 स्पेल घनश्याम पाटीलनं दिले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमधून 5 दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमधून त्यानं 10 दिल्या. अशा 15 धावांचा त्याचा कोठा राहिला ज्यामध्ये आपण पाहिलं की विकेट घेत असताना त्यानं 1 विकेट संपादन केली. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं यश हाती लागलं नाही. रनआउटच्या स्वरूपात संघाला एक यश मिळालं. एकूण आपण जर विचार केला फलंदाज 3 बाद झाले. तेही प्रमुख आघाडीचे 3 फलंदाज. मयूर मात्रे बाद झाला, त्यानंतर संकेत राणाडे बाद झाला, त्यानंतर किरण सोरमेकर बाद झाला. असे 3 फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. तेजस मुकादम यावेळचा बॉल आई झटका बसण्याच्या दाट शक्यता. अजून एक फलंदाज बाद. पकडलाय झेल. संपुष्टात आणला गेलाय फलंदाज प्रतीक दाडावकरचा खेळ बाद होतोय आणि हा धक्का आहे 4था श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघाला. पाठोपाठ विकेट पडत चालल्यात. सुरुवातीला पहिली विकेट पडण्यासाठी आपण पाहिलं की 2 चेंडूंचा वेल घ्यावा लागला होता. त्यानंतर बराच आपण चेंडूंचा काल पाहिला जिकडे विकेट आली नव्हती. 7 ते 8 बॉल आपण पाहिलं विकेट आली नाही. असं वाटलं की आता फलंदाज मैदानामध्ये सीट होतील परंतु त्यामध्ये पुन्हा एकदा धीरज पाटीलनं आपल्या शेवटच्या बॉलवरती विकेट घेतली आणि तिथून मग विकेटची गळतण पाहायला मिळाली आहे. पाठोपाठ विकेट आल्यात. एका पाठोपाठ विकेट आल्यानंतर आपण पाहिलं की आता थोड्याशा धीम्या गतीनं फलंदाजी होते. स्कायरा 11 यंगस्टार वहालची जी फलंदाजी ती फलंदाजी आपण पाहिलं की मागील मॅच मध्ये त्यांनी धावा कमी बनवल्या होत्या आणि त्यावेळेला डिफेन्स करायची वेळ आली. त्यांनी 37 डिफेंड केल्या होत्या. 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये ते धावा डिफेंड करणं मी म्हणेन लोखंडाचे चणे चावण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांची गोलंदाजी पॉवरफुल आहे यात काही मात्र शंका नाही आहे. मग इथे सन्मानजनक स्कोर त्यांच्या अगेन्स्ट जर उभा केला मग तुम्ही मी म्हणेन पहिल्या सुरुवातीलाच मॅच मध्ये एंटर होऊ शकता आणि हा एक रणमंत्र आहे तुमच्यासाठी जिंकण्याकरिता. आणि त्यामध्ये थोडेसे बॅकफुटवरती आहेत. पहा काय गोलंदाजी होते. काय गोलंदाजी. छोटे छोटे गोलंदाज कायरा 11 वहालवाले आणि वहालवाल्यांची गोलंदाजी आपण पाहतोय आता अगदी एवढी इम्प्रेसिव्ह की प्रेक्षक वर्ग अक्षरशः त्यांच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेत. सुपर प्रतिसाद मिळतो त्यांच्या अगदी गोलंदाजीसाठी. बॅट्समन समोर आहेत. हो सुपर बॉल. पंच वळालेत. थोडासा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून येतोय. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव ॲडिशनलच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टोटल काढला आता नवा आकार येतोय. एकूण 28 धावा आपण धाव फलकावरती बघतोय तिकडे. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती 4 गड्यांचा मोबदला. पुढचा बॉल रणपमध्ये थोडासा अडथळा बॅट्समनला. कदाचित बॅट्समनचा फुटवर्क देखील ओळखण्याचा हा प्लॅन असावा कारण अशा प्रकारचे प्लॅन नियमितपणे आपण पाहतो की गोलंदाज करतात. आणि हा एक मी म्हणेन आपण पाहतो त्यांची स्ट्रॅटेजी असते. बॅकफुटला जाऊन खेळलेत. चांगला फटका आहे. खेळाडू कक्षेच्या अगदी अलीकडच्या बाजूनं प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारणारा आकाश मार्गाने संचार करणारा हा येतोय मच नीडेड षटकार. गरज होती या फटक्याची. अखेरकार तो फटका पाहायला मिळाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील पहिला बॉल डॉट खेळले होते. आता कुठेतरी कमबॅक करायचा आहे या उद्देशाने ते मैदानामध्ये आहेत. त्यांना माहिती आहे धावांची इन्व्हेस्टमेंट जर झाली तर मग आपल्याकडे अशा प्रकारचे गोलंदाज आहेत की धावा ते वाचू शकतात आणि कित्येक सामने त्यांनी अगदी लोएस्ट स्कोरिंगचे वाचवलेत. ही वावंजे संघाची आपण पाहतोय विस्फोटक गोलंदाजी आहे. मग फलंदाजीमध्ये आपण आताच इफोर्ट देऊया आणि त्या गोष्टीवरती ते लक्ष देत आहेत. पुन्हा एकदा यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट जात आहेत. सरळ बॅटनं धावा बनवण्याचा प्रयत्न अजिबातच नाहीये कारण समोर आपण पाहतोय स्पायनी अटॅक आणि अगदी स्पिनर अटॅक असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी निराळे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. प्रयत्न चांगले आहेत कारण प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं की प्रयत्न एक अशी गुरुकिल्ली आहे जी यशाचे दरवाजे तुमच्यासाठी नशिबात नसते तरी देखील उघडते.
सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, हाही फटका फसला गेलाय. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतो, वारंवार 2 डॉट बॉल आपण तिकडे पाहिले. टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. एक शेवटचा बॉल बाकी आहे. श्री मलंग स्फोट वावंजे विरोधामध्ये आपण पाहतोय यावेळेला स्कायरा यंग स्टार वहाल. या षटकातून आता शेवटचा बॉल बाकी. टाइम अलर्ट आहे, याची नोंद घ्या. वारंवार तुम्ही असे प्रयत्न कराल आणि मग त्यामध्ये कदाचित तुमचा जो टाइम आहे तो वाचवला जाणार नाहीये. शेवटचा एक बॉल. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. 8 ते 9च्या दरम्यानची सरासरी मेंटेन आहे. सरळ बॅटनं खेळण्यात फटका फसला होता, परंतु आवाक्याच्या बाहेर. 3 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडतोय. एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाहीयेत. एक धाव येते. तेजस मुकादम आणि अक्षय पाटील मध्ये चांगली तालमेल तिकडे मैदानाच्या मध्ये चांगलं समन्वय साधलंय. पॉपिंग स्विच वरती आपल्या पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी, तिचा पूर्णपणे वापर करतात ते मैदानाच्या मध्ये. एक धाव आली असता एकूण 35 धावा आपण पाहतोय. 4 षटकांच्या खेळानंतर टीमच्या टोटल कार्ड वरती या लागलेल्या धावा. एका षटकाचं येणं बाकी, पर आपण पाहतोय राऊंड मध्ये आपल्याला 5 षटकांचे सामने पाहायला मिळतात. क्वालिटी क्रिकेट दर्जा मेंटेन या स्पर्धेमध्ये, आणि म्हणूनच या स्पर्धेचा गाजावाजा आपल्याला एरवी चौकामध्ये पाहायला मिळतोय, टपरीवरती पाहायला मिळतोय. यामागचं रहस्य काय, तर इथे आपण पाहतोय खेळाडूंसाठी तितक्याच चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा आणि एक सोयीस्कर क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालंय. श्रद्धांजली चषक 2025 पहिलं संस्मरण, आणि पहिल्याच संस्मरणामध्ये आपण पाहतोय स्पर्धा चरणशी गेला. यस, प्लीज आपण चेंज करा ते शूज. एक खेळाडू बोलवा, त्यांचे शूज तुम्ही घ्या, काही हरकत नाहीये. आणि प्लीज इथून पुढे कुठल्याही खेळाडूंना स्पाइकचे शूज नका वापरू, कारण त्यांना विकेटला भरपूर त्रास होतो. आणि विकेट खराब झाली ना, आपल्या गाडीवरती जसा क्रॅश येतो ना, तसा क्रॅश आपल्या विकेटवरती आल्याचं दुःख आहे आयोजकांना होतं, कारण त्यांनी भरपूर मेहनत केलेल्या. एखादा मुलीचा बाप तिच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचा काटकसर राहावी नाही म्हणून जशी मेहनत घेतो ना, तशी मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली आहे. याआधी जर तुम्ही इथे आला असताना, तुम्ही मैदान पाहिलं असताना, आणि त्यानंतर आताचं चित्र तुम्ही पाहिलं असताना, आफ्टर बिफोरची ऍड तुम्ही केली असती. एवढं सुंदर मैदान त्यांनी बनवलेलं आहे आणि विकेट त्यांनी बनवलेलं आहे. 7 दिवसामध्ये विकेट आपल्याला मेंटेन ठेवायचे, त्यासाठी आपण प्लीज थोडं सहकार्य आम्हाला करा. जवळ आपण जर विचार केला, आज आपण मैदानाला पाहताय, जे आपण पाहतोय अगदी एखाद्या नाण्याप्रमाणे सपाट आहे. त्यामागचं रहस्य काय, तर इथे जवळजवळ 200 पेक्षाही अधिक आपण पाहतोय या मैदानाला मातीच्या गाड्या टाकलेल्या आहेत. एवढी मेहनत आयोजकांनी केली. आणि सुरुवातीला ज्या वेळेला त्यांच्यासोबत चर्चा झाली ना, त्यांनी त्यांचं बजेट सांगितलं होतं. 25 लाखापर्यंतचा आमचा बजेट आहे ही स्पर्धा भरवण्याचा. आणि म्हणूनच ही स्पर्धा आपण पाहतोय आज आपल्याला एवढ्या मोठ्या पर्वामध्ये, एवढ्या मोठ्या चांगल्या दिमागदार आयोजनामध्ये पाहायला मिळते. नाव आहे श्रद्धांजली चषक 2025चे पर्व, पहिलं संस्मरण. आणि पहिल्याच संस्मरणामध्ये आपण पाहतोय फर्स्ट इम्प्रेशन ग्रेट इम्प्रेशन. जागा बनवून खेळलेत. लॉंग लेगला फिल्डर आहेत तिकडे, रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. एक क्विक सिंगल जलद गतीनं आपण पाहतोय घेत असताना धावफलक हलतं ठेवलंय. एकूण धावा धावफलकावरती 36 पाहायला मिळतात. 4 गड्यांचा मोबदला आहे. शेवटचे 5 बॉल बाकी. प्रतीक पाटील आणलंय गोलंदाजीसाठी. अलीकडच्या काळामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल द्यायचा खेळाडू. आता आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी या खेळाडूचा ते वापर करतायत. वेगवान गोलंदाज आहे टीमचा, आणि वेगवान गोलंदाज आता वेगावरती सवार होईल. पुढचा बॉल. ओ, आपण पाहतोय अगदी थोडेसे आतमध्ये गेले होते आणि मागे रॅम्प करायचा प्रयत्न होता, स्कूप करायचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. तेजस मुकादमचा हा प्रयत्न फसला तिकडे. 3 मध्ये 9 धावा त्यानं दिल्यात. पहा किती आत गेले होते. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये, मध्यम गतीनं बीट केले आपल्याला. आणि बॅट्समनला आपण पाहिलं तर त्याचा तो फटका येणं अगदी बॉलरला आवडलं नाहीये. माझ्या विरोधामध्ये अशा प्रकारच्या रणनीत्या शक्यच नाहीये असं तो सांगतोय. यावेळेला सरळ बॅटनं खेळण्यात प्रयास आहेत. हनुमान उडी, वॉट अ कॅच, सुपर फिल्डिंग, अप्रतिम भूमिका. आणि इथे आपण पाहतोय जल्लोष साजरा केला जातोय. बॅट्समन बाद होतोय तेजस मुकादम. 4थ्या बॉलवरती हा आपण पाहतोय पुल करायचा त्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला झाला होता, परंतु फटक्यामध्ये आपण पाहिलं तेवढं इलिगेशन नव्हतं. बाद आहेत फलंदाज भरपूर. आपण पाहतोय पुढे आहे खेळाडू. आपण एकदा चेक करू, शंकेचं निसरण केलं जाईल, काही इश्यू नाहीये. तो हक्क आहे खेळाडूंचा.
हा बॅट्समन लवकर या प्लीज. स्पीड अप करा थोडं. फास्ट क्रिकेट खेळायचंय, जलद गतीनं मैदानामध्ये यायचंय. जेवढ्या जलद गतीने तुम्ही मैदानामध्ये येता बघा तेवढा पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा वाढतो बॅटिंग करण्यासाठी खास करून. 4.3 अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत फेकी झालेली आहे, म्हणजे हा कोटा राहिला. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. धावा झाले धावफलकावरती टोटल 36. 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय या धावा जमा केल्यात. यावेळेला पहिल्या हाफमध्ये प्राथमिक सत्रामध्ये फलंदाजी करत असताना स्कायरा 11 वाहालच्या विरोधामध्ये खेळणाऱ्या श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघानं. शेवटचे 3 बॉल बाकी. कुणाल अँड अक्षय आता ही जोडी मैदानामध्ये मिडल ऑर्डर मधून बिलॉंग करतात खेळाडू. ओ द विकेट. पुढचा बॉल ओ ऑन साईडला भिडकवायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू गुडलाईन स्पॉटला अपटी बार बॉल. बॉलमध्ये बाउन्स क्रिएट केलाय. पोषक बाउन्स नव्हता परंतु किफायतशीर आपण पाहतोय हा बाउन्स राहिला आणि बॅट्समन तिथे पूर्णपणे अचंबित झालाय. बॉलला मात्र मोठ्या फटक्यामध्ये ते कन्वर्ट करू शकले नाही. प्रयत्न होता त्यांचा पॉवरफुल स्ट्रोक खेळायचा आणि बॅट आपण पाहिली वेगाने त्यांना गुमावली होती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं महत्वाचं. पुढचा बॉल प्रतीक्षा. हाही बॉल प्रयत्न फसलाय. तिकडे पहा डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. पंच अगदी सांगताय तिकडे एकत्रित येऊ नका असं ते सांगतायत. एकत्रित येऊ नका असं ते सांगतायत. अगदी हा इशारा आपण जर पाहिला तर बॅट्समन थोडा धोक्यात आहे असंच जाणवलं. रन्स जो घ्यायचा प्रयत्न राहिला तो आपण पाहिला. रन नाही असं पंचांनी सांगितलंय कारण विकेट किपरनं जो बॉल कलेक्ट केला होता तो आय थिंक हातामधून निसटलाच नाहीये आणि मग तिथे धाव नाही असा पंचांचा इशारा. हेही बॉल आपण पाहतोय आता निर्धाव बॉलचा आपल्याला इशारा पाहायला मिळाला. प्रतीक पाटीलचं षटक किफायतशीर. आतापर्यंत 1 धाव आणि 1 विकेट. आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी. हाही बॉल सुंदर. क्या बात है. गोल्डन मोमेंट फ्रॉम टीम स्कायरा 11 वाहाल यांच्याकडून दाखवलेला हे अद्भुत स्पेल, इकॉनॉमिकल स्पेल, द मॅन विथ गोल्डन आर्म, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट प्रतीक पाटीलनी दाखवलेली एक अफलातून गोलंदाजी. 1 धाव खर्च करत 1 गडी बाद केला. क्या बात है, क्या बात है. आवाज प्रेक्षकांकडून अभिवादन केलं जातं खेळाडूचं आणि एक आपल्या संघासाठी बेस्ट स्पेल त्यानं दिलाय. षटक क्रमांक 5 संपलाय. एरवी आपण पाहतोय गणपती बाप्पाच्या चरणी आता नारे लगावले जात आहेत. पहिल्या हाफचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती 36 पाहायला मिळाल्या आणि आता सेकंड हाफ मध्ये जिंकण्यासाठी म्हणजे संघानं टार्गेट सेट केलंय समोरील वाहल संघासमोर 37 धावांचं. धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. पंच मैदानामध्ये पाहायला मिळेल. अगदी सुंदर असं मैदान, तेवढी चांगली स्पर्धा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आज थेट प्रकाशित केली जाते यूट्यूबवरती. प्रत्येकी घराघरामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. त्यामागचं कारण आहे या स्पर्धेची चर्चा राहिली आहे, या बॅटल्सची चर्चा राहिली आहे, या अगदी आपण पाहतो आयोजनाची चर्चा राहिली आहे. का? कारण आमचे क्रिस दादा म्हात्रे असतील, आमचे रमेश म्हात्रे असतील, आमचे संतोष दादा म्हात्रे असतील, यांच्या संकल्पनेतून ज्यावेळेला या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, खास करून स्पर्धेचं खास आकर्षण म्हणलं ते म्हणजे मालिकावीरसाठी असलेली 4 व्हीलर अल्टो. आणि मग ही स्पर्धा आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं रायगडमध्ये एक नामांकित स्पर्धा पाहायला मिळाली. लीग स्टेजची स्पर्धा होती, रायगड प्रीमियर लीग. तिकडे आपण पाहिलं की आपल्याला मालिका 20 साठी आपल्याला पाहायला मिळायचं की अल्टो ही कार मालिका 20 साठी होती. चला लवकर मैदानामध्ये उतरा, स्पीडअप करा. बॅट्समन लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तीस मध्ये 37चं आव्हान असणार आहे. काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत
आमच्यासोबत आहेत करण कलन मॅन फ्रॉम हेदुटणे. त्यांचा आवाज आपण ऐकूया. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पात्र ऐकत रहा. श्रद्धांजली ट्रॉफी 2025 सुवर्ण पर्व पहिले संस्मरण. स्टे ट्युनेड विथ SDC साऊंड सर्व्हिस अँड टेनिस cricket.in. थँक्यू सो मच आकाशजी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. श्रद्धांजली चषक 2025 ची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीचा आपण एन्जॉय करत आहोत. 6वा सामना. एका बाजूला स्कायर 11 न्यू यंगस्टर वाहल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना श्री मलंग स्पोर्ट्स वाहनचे लक्ष वाहल संघासमोर 37 धावांचे ओपनिंग पेअर प्रयास कोळी आणि समीर नाईक. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तेजस मुकादम. डावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल ऑप्शनचा बाहेर बॉल होता. कव्हर्सला ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेस मोठी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. प्रयास कोळी लेगस्टम्पचा बाहेर निघाला आणि ऑफस्टम्पचा बाहेर असलेल्या बॉलला फक्त त्याने दिशा दाखवली. अलॉंग दी कार्पेट आलेल्या 4 धावा. ऑप्शनचा बाहेर होता. राईज झाला बॉल. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 वरती. लक्ष मॅच मध्ये तितकंसं मोठं नाही, पण जर गोलंदाजांनी मेहनत केली, जर विकेट आल्या सुरुवातीला डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं, तर मात्र या मॅच मध्ये श्री मलंग स्पोर्ट्स वामजे देखील कमबॅक करणार आहेत. प्रयास कोळी स्ट्रायकिंग एंडला. स्विच हिट फुल लेंथ होता आणि यावेळेला बॉल निघालाय फॉलिंग. रिव्हर्स स्वीप आपण बघितलाय आणि बॉल डीप थर्ड मॅनला आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. फॉलिंग तुम्हाला रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. बॉल डीप थर्ड मॅनला गॅप मधून आलेल्या 4 धावा. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 9 वरती. फार चांगले बॅटिंग करतात. जो त्यांचा बॅटिंग स्टान्स आहे, मला खास करून जो बॅटिंग स्टान्स आहे तो तुम्हाला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतो. क्विक ऍक्शन जेव्हा बॉलचा वेगाने येतो, दिशा द्यायची असते फक्त. धाव्यात 9. शॉट ऑफ लेन फॉलो केलं होतं, पण या वेळेला बॉल निघालाय बाहेर. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलेला आहे तो वाईड. 10 धावा धावा फलकावरती. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहे प्रयास कोळी, जो स्कायर 11 यंगस्टर वासाठी आपल्याला आघाडीला पाहायला मिळतो नेहमीच. समीर त्याच्या सोबतीला. मुकादम इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर धावतोय, बॉल धावतोय आणि सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. तोंडरेचे आपले नामवंत खेळाडू विश्वासजी पाटील यांचे चिरंजीव
आदिनाथ विश्वास पाटील देखील या मॅचचा आनंद घेतात ऑनलाईन आणि वामनजे संघाला त्यांच्याकडून जरूर शुभेच्छा. सध्या या मॅच मध्ये आपण पाहतोय 23 धावा पाहिजे 27 बॉल मध्ये. प्रयास कोळी सुसाट सुटलाय. कट करायचा होता, थांबला होता. शॉर्ट थर्ड कडे बॉल मिसफिल्ड झाले. बॅकअप येते गलीच, तोपर्यंत एक धाव. एक धाव महत्वपूर्ण आहे कारण धावांची इन्व्हेस्टमेंट तितकी नाही, फलंदाजांकडून तितक्याशा धावा बनल्या नाही. 37 धावांचं माफक आव्हान आणि ज्यामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये धावा फलकावरती 15. 3 चौकार आलेत प्रयास कोळीचे आणि 2 वाईट ज्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तेजस मुकादम कडून. आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात समीर नाईक. ऑन साइडला काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, थोडासा सरकवत आहे त्याला मिड विकेट मध्ये आणि त्याचबरोबर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय पुन्हा मुकादम. स्वीप केलाय व्यवस्थित, कनेक्शन आणि बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौथा चौकार या पहिल्या षटकातील. धावा किती आहेत यापेक्षा स्वतःचा नॅचरल गेम खेळत असताना प्रयास कोळी आणि त्याच्या सोबत असलेला प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर नाईक. एकोणीस धावा फलकावरती आहेत. टेंबोडेच्या स्पर्धेमध्ये मी समीर नाईकचा डान्स देखील बघितला होता जेव्हा सामनावीरचा पुरस्कार त्याने स्वीकारला होता. स्विच हिटचा प्रयत्न होता ऑफसमचा बाहेर पिचिंग या बॉलची. शेवटचा डॉट बॉल आलाय जो एक मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. मात्र पहिल्या षटकाला प्रोडक्टिव्ह बनवलंय. 19 धावा पहिल्या षटकामध्ये. 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता उर्वरित बनवायचा आहेत त्या 18 धावा बॅटिंग करणाऱ्या स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाळ संघाला. तर इथे दिलीप महादे त्याचबरोबर प्रकाश महादे क्रिकेटचा आनंद घेतात. या बाबा व्यासपीठावर अजय भोईर वावंजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. अजय मनपूर्वक आपलं तुमचे परममित्र जे डी पाटील यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. एकोणीस झालेले आहेत, 18 पाहिजेत. तर प्रफुल्ल म्हात्रे खांदा गाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रफुल्ल यावं व्यासपीठावर. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. पिकअप शॉट मिड ऑन आत बॉल साइड स्क्रीनला धडक मारतोय प्रयास कोळीचा पहिला खणखणी षटकार. काय फटका आला. रिस्पिनर आहे ज्या संकेत रानडेने जबरदस्त बॉलिंग केली होती फर्स्ट मॅच मध्ये. सामनावीर होता तो. 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा आणि 3 महत्वपूर्ण विकेट काढले होते. त्याचं असं भव्य स्वागत केलंय प्रयास कोळी. मास्टर क्लास आपल्याला पाहायला मिळतोय प्रयास कोळीचा. या मॅच मध्ये 5 बॉल 19 बनवल्यात. जरूर प्रेशर नाही मेंटली बिकॉज धावा तितक्याशा नाही, पण त्याचा स्वाभाविक खेळ जिथे गोलंदाज आक्रमक होणार होते. लो स्कोर मॅचेस मध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहतो आणि आय थिंक 37 धावा याच वहाळ संघाने फर्स्ट मॅच मध्ये डिफेंड केल्या होत्या जेव्हा त्यांच्या अगेन्स्ट वर्चोळ संघ खेळत होता आणि 15 धावांनी ती मॅच त्यांनी जिंकली होती. त्याच आता स्कायर 11 साईनाजी पाटील आणि आकाशदा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतात. न्यू यंगस्टर वहाळ ज्या 37 धावासंख्येला चेस करत असताना पहिल्या 7 बॉल मध्ये 25.
फुल लेंथ होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मंचावरती आमची मॅनेजमेंट टीम आहे, ज्यामधलं JD पाटील आदरणीय व्यक्तिमत्व, महत्वपूर्ण जबाबदारी आहे या संपूर्ण स्पर्धेची. आत आलाय बॉल, या वेळेला पूर्णपणे फसलाय प्रयास, पण विकेट आली नाही. इन स्विंगर होता, ऑफ ब्रेक स्पिनर आहेत. संकेत रानडेचा अगेन्स्ट षटकार चौकार. पहिल्या 2 मध्ये 10 आल्या, डॉट आला. 21 बॉल मध्ये आता फक्त 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. न्यू यंगस्टार स्कायर 11 वाहा संघाला. राईट झालाय, ऑफ ब्रेक आहे, पुन्हा आत आलाय. टॉप स्पिन पाहायला मिळाला. संकेत चांगली बॉलिंग. आता मागचा बॉलचा ऍक्शन रिप्ले. गुगली होती या वेळेला. वेगाने टाकलाय कव्हर्सला बॉल, जिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. 1 धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 30 वरती. थँक्स टू ऑर्गनायझर. मनापासून आभार व्यक्त करेन. माजी सरपंच आदरणीय संतोष शेठ म्हात्रे, उद्योगपती रमेश शेठ म्हात्रे, जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे, शैलेश दादा म्हात्रे, खास करून ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं या स्पर्धेमध्ये. खरं तर पहिलंच पर्व आहे स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं, पण असं वाटत नाही इथे आल्यानंतर की हे पहिलं पर्व आहे. इतकं देखणं आय थिंक दुसरं पर्व आहे, सेकंड सीझन, पण असं वाटत नाही इथे आल्यानंतर, कारण इतक्या भव्य स्वरूपाचे आयोजन आहे आणि या स्पर्धेची चर्चा फार जवळपास 30 ते 40 दिवस अगोदरपासून आपल्याला पाहायला मिळते. वेळ जास्त घेऊ नका, हीच विनंती असेल तुम्हाला. फिल्डिंग करणाऱ्या टीम लाईन 30 धावा आहेत. 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता पाहिजेत त्या फक्त 7 धावा. प्लॅटफॉर्म सेट आहे. प्रयास कोळी 24 ला नॉट आउट, समीर 4 ला नॉट आउट, आणि या मॅच मध्ये आता सध्या तरी विजयाकडे आगेकूच करत असताना आपण पाहतोय स्कायर 11 न्यू यंगस्टर वाहा संघाला. कॉमबॉक्स मधून तुम्ही ताराचा आवाज ऐकला, रोशनजी पाटील सर, आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ चिंचवली आकाशजी शेळके सर, या दोन्ही नामवंत समालोचकांचा आभार. आणि त्याचबरोबर अँकर, खरं तर जो रोल आहे रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांशी स्पर्धा, मी म्हणेन 99% स्पर्धांमध्ये तुम्हाला जो आवाज ऐकायला मिळतो, असे सर्वांचे लाडके, सर्वाधिक मागणी असलेले अँकर, निवेदक, महागुरु. रिव्हर्स स्वीप या वेळेला. शेवटच्या क्षणाला होकार दिलाय, पोहोचेल का नॉन स्ट्रायकिंग एंडला, बॉल निसटलाय, धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोघांमधलं कॉम्बिनेशन फार इंटरेस्टिंग आपण पाहतात. प्रयास कोळी आणि समीर नाईक, शेवटपर्यंत तोही धावण्याचा प्रयत्नातच होता, पण जेव्हा समीरचा होकार आला, प्रयासही सुटला आणि तो पोहोचलाय. सिंगल धावसंख्या 31, बॉल बाकी आहेत 17 बॉल 6 ची गरज आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळला, हलकी अपील होती, पण ऑफस्टमचा बाहेरचा इम्पॅक्ट, दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. 31, 6 धावांची गरज आहे. समीर नाईक ऑलराऊंडर आहे, पर्सनॅलिटी सगळ्याच बाबतीमध्ये, आणि फार हसरा चेहरा आहे. मॅच कधी क्लोज असू दे, कधी त्याच्यावरती प्रेशर नसतं कोणते. शॉट ऑफलाईन भिरकावलाय, हा फटका, हा षटकार विजयाचा आहे. स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाने दुसरा दणदणीत विजय मिळवला. 10 विकेट्स राखून हा विजय त्यांनी मिळवलाय. अभिनंदन समीर, अभिनंदन प्रयास, अभिनंदन साईनाथ पाटील पिसारवे, अभिनंदन आकाश पाटील शिरडोन, ज्यांनी पुरस्कृत केलं या वाहाल संघाला. तर इथे आपण समीर दादा पाटील सरपंच वाहाल क्रिकेटचा आनंद घेतात. समीर शेठ मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे आणि त्यांच्या वतीने स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहाल क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. बघा, श्रद्धांजली जे आमचे पॅव्हेलियन कक्ष आहे, चला नाणेफेकी ते केली जाईल. वाहाल क्रिकेट संघाचे संघनायक आणि देवत क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा.
चला दोन्ही क्रिकेट संघ स्कायरा 11 अर्थात आकाश शेठ पाटील शिरडॉन साईनाथदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. स्कायरा म्हटलं तर निश्चित स्वरूपात ही ओळख आहे. शिरडोन गावचे आमचे परममित्र आकाश शेठ पाटील त्यांच्या सुकन्याच्या नावाने आज संघ नेहमी खेळतो. मोठे पुरस्कार ते आहेत, परंतु आज त्यांच्या समवेत साईनाथ शेठ पाटील यांचंही योगदान राहिलेलं आहे संघाच्या दृष्टिकोनातून.